यावेळेस पहिलाच गतिवान वेगवान चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम भन्नाट वेग पाहायला मिळाला गोलंदाज अनिकेत चौधरीच्या माध्यमातून. एका बाजूला संघर्ष चिंचणी तर एका बाजूला या ठिकाणी बेनापट्टी वसई आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. काही कमालीचा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त अशी सुरुवात या ठिकाणी 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस अप्रतिम गतीवरती परिवर्तन पाहायला मिळाला. अचूक टप्पा लाईन लेंथ मेंटेन केलाय आणि फलंदाजाला या ठिकाणी निरुत्तर केलाय गोलंदाज अनिकेत चौधरी. तर एका बाजूला धनेश जनाटे अशी दोन कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. जबरदस्त असे या ठिकाणी गोलंदाजी अनिकेत चौधरीच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काही कमालीची गोलंदाजी. आखू टप्प्याचा चेंडू होता या ठिकाणी फलंदाजाला थोडासा निरुत्तर केलाय. लीव केलं होतं मात्र फलंदाजाने या चेंडूला आणि पुन्हा एकदा तिसरा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव पाहायला मिळाला. काही कमालीची गोलंदाजी. अनिकेत चौधरी लक्ष मोठं आहे. 74 धावांचं लक्ष हे समोर आहे संघर्ष चिंचणी. यावेळेस अप्रतिम इंटू द गॅपमध्ये चेंडू कार्पेटला रोल करत येतोय. नो चेंडू +4+1 थर्ड अंपायर या ठिकाणी पाहायला मिळेल. नो चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. क्रिकेटचं सिग्नल या ठिकाणी धनेश जनाटे या फलंदाजाला. एकूण ऍड होतील धावा 5 धावा आणि या 5 धाव्याने खातो पण झालंय या ठिकाणी संघर्ष चिंचणी संघाचा. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे गोलंदाज अनिकेत. काय कमालीचा चेंडू हाताळलाय. ट्रम्प लाईनच्या थोडासा बाहेर या ठिकाणी प्लेइंग अविथ द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचं काम अनिकेत चौधरी हा गोलंदाज. पण यावेळेस मात्र वाईट चेंडू. या ठिकाणी बेनापट्टी सॉरी संघर्ष चिंचणी संघाच्या
थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती राहुलला आपण पाहिला. पॉवर प्लेचं शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवरती. काही कमालीची सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी. बेनापट्टी वसई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला संघर्ष चिंचणी संघाला 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर 74 धावा मात्र डिफेन्स करायच्या आहेत या ठिकाणी बेनापट्टी वसई संघाला. यावेळी सप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण 30R सर्कल मध्ये तितकीच चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले बेनापट्टी वसई संघाच्या माध्यमातून. निर्धाव पहिलाच चेंडू निर्धाव एक निर्धाव चेंडू मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट आणि दडपण निर्माण करेल का क्वेश्चन मार्क. यावेळी साकुटप्पा चेंडूला फक्त दिशा दिले आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेखा पार. षटकार धनेश जनाटेचा हा बिग षटकार पाहायला मिळाला आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज आपण पाहिला गोलंदाजी मार्क वरती राहुलला आतापर्यंत पहिला चेंडू निर्धावाला तदनंतर षटकार पाहायला मिळाला. थोडीशी आक्रमकता आहे या फलंदाजाकडे. धनेश जनाटे हा बिग फलंदाज म्हणून सातत्याने पाहिलं जातं. तर एका बाजूला गोलंदाज राहुल एवढी चेंडूला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. काही कमालीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक केलंय गोलंदाजाने. गोलंदाज राहुलला पण पाहिला. जबरदस्त अशी गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस इंटू द गॅप मध्ये चेंडूला पुश केलंय. चेंडू जाईल सरळ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्या संघासाठी. मात्र 2 धावा मात्र वाचवण्याचं काम पाहायला मिळालं आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज राहुलला पण पाहिला. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. 8 धावा खर्च केल्यात. 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुल. काही कमालीचा गोलंदाज आतापर्यंत पाहिला. सुरुवात चांगली आहे संघर्ष चिंचणी संघाला. इथे मात्र 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर एका बाजूला 74 धावा मात्र डिफेन्स करताना आपल्याला पाहायला मिळते बेनापट्टी वसई. यावेळी सप्रतिम फटका इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल केलाय. दन 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 येतोय सीमा रेखा पार. NCC नंडोरे ट्रॉफी चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. काही कमालीची सुरुवात आहे. 2 ट्रम्प कार्ड फलंदाज आहेत धनेश जनाटे. तर एका बाजूला भावेश चौधरी भावेश किंजरेला आपण पाहू शकाल. काही कमालीचा सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाज राहुलला आपण पाहिला गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अक्रॉस राऊंड खेळण्याचा प्रयत्न सफल झाला. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीकडे धावसंख्या आपण पाहिली 22 धावा धावफलकावरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. या ठिकाणी आपण पाहतायत वेलकम बॅक NCC नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित या ठिकाणी कैलासवासी दिनकर माधव पिलेना चषक स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. 2024चा महाथरार महासंग्राम या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. आतापर्यंत आपण धावसंख्या आपण तपासून पाहिली. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11च्या सरासरीने धावसंख्या मात्र जमवल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहिला षटक क्रमांक 3 अनिकेत चौधरीला गोलंदाजी मार्क वरती.
तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी आतापर्यंत दोन धुरंधर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनेश जनाटे तर एका बाजूला भावेश किंजरे, हे दोन A1 जोडी आपल्याला पाहायला मिळते संघर्ष चिंचणी संघाच्या माध्यमातून. अनिकेत चौधरी तर एका बाजूला धनेश जनाटे, युवा टॅलेंटेड, तर एका बाजूला अनुभव, असं कॉम्बिनेशन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलाच बॉल असेल षटक क्रमांक 3 मधील धनेश जनाटेसाठी. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र निर्धाव होतोय. अप्रतिम चेंडू हाताळला. इथे थोडस गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिला चेंडू निर्धाव, एक निर्धाव चेंडू इथे मात्र थोडासा प्रेशर क्रिएट करेल. काय कमालीची गोलंदाजी अनिकेत चौधरी, काय कमालीचा क्लास, जबरदस्त अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिल्या षटक हाताळलं, त्यामध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हाच गोलंदाज दुसरं स्पेल असेल षटक क्रमांक 3 मध्ये. गोलंदाज अनिकेत चौधरी तर एका बाजूला धनेश जनाटे. यावेळी स्कोलवर टप्प्याची लेंथ लाईन हाताळली गेली. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 1 बाउन्स चेंडूला फील्ड केला. इथे मात्र एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि या एक धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. काही कमालीचा क्लास आहे. सुरुवात चांगली आहे या ठिकाणी पाहायला मिळते. संघर्ष चिंचणी, शाप दबाव आहे. दबाव झलकताना कला कौशल्य संघटना या ठिकाणी संघटन दाखवणं खूप महत्वाचं आहे. आकुटप्पा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू सरळ येतोय थर्ड मॅन रिजनला, सीमा रेखा पार, चौकार, आणि या चौकाराने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 27 धावा धावफलकावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. काही कमालीचा फटका त्या ठिकाणी फेवरेट शॉट पाहायला मिळाला धनेश जनाटेच्या माध्यमातून. भावेश किंजरे हा फलंदाज. अप्रतिम फटका, चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय या फलंदाजाने. गोलंदाज अनिकेत चौधरी. आतापर्यंत आपण पाहिला चेंडू फेकून झाले 3. उर्वरित चेंडूंचा खेळ पाहिला. 3 चेंडू शिल्लक असतील. जबरदस्त अशी गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. याही वेळेस अप्रतिम फटका सजवला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. इथे मात्र चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 29 धावा धावफलकावरती. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आपण अनिकेत चौधरीला पाहिला. 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी अजूनही बाकी असेल. गोलंदाज अनिकेत चौधरी तर एका बाजूला भावेश. यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पाहिलं. 5 चेंडू मागे तब्बल या ठिकाणी 7 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहिला. 9 धावा खर्च केल्या गोलंदाज अनिकेत चौधरीने. काही कमालीचा गोलंदाज, युवा टॅलेंटेड गोलंदाज. यावेळी अप्रतिम मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सॉफ्ट डिसमिसल आणि पहिला गडी करत होताना भावेश किंजरे बॅक टू द पवेलियन इज गॉन. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या पण तपासून पाहिले. या ठिकाणी 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती तेजसला आपण पाहिला. तर फलंदाज दाखल झाला या ठिकाणी विशालला पाहिला. 1 डाऊन प्लेयर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. गोलंदाज आपण तेजस 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहायला मिळतोय.
या ठिकाणी बेनापट्टी वसई संघाच्या माध्यमातून काही जबरदस्ती आजच्या दिवसातला सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे सुपर 8 मध्ये प्रवेश केलेले सामने आज ग्रँड फिनाले आपल्याला लवकरच पाहायला मिळणार. कैलास वसई दिनकर माधव पेलेना स्मृती चषक मध्ये गोलंदाज तेजस तर एका बाजूला धनेश जनाटे. पहिलाच चेंडू असेल यावेळेस थोडासा ट्रम लाईनच्या बाहेर पहिला चेंडू. या ठिकाणी खराब चेंडू, वाईट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली. या 1 धावेने 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळी चेंडूला उडवलाय, फटका फसलाय, अप्रतिम असा झेल आणि या ठिकाणी धनेश जनाटे ठरलाय फेल, इज गॉन. दाखल झालाय चौथ्या क्रमांकावरती वंशला आपण पाहिला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून भूमिका निभावत असताना संघर्ष चिंचणी संघाच्या माध्यमातून आतापर्यंत अप्रतिम त्या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी तितकीच सुंदर या ठिकाणी आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तेजस हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू मात्र थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. तदनंतर मात्र विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाला. सॉफ्ट डिसमिसलच्या धनेश जनाटे सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी गोलंदाज तेजस. सुरुवात धीमी आहे, 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तेजसला पाहिला, पहिलाच बॉल या ठिकाणी फेकून झालाय. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी, जबरदस्त अशी गोलंदाजी, प्रेशरला न झुमाताना या ठिकाणी गोलंदाजीचं कृत्यकरण पाहायला मिळतोय. गोलंदाज तेजस काही कमालीची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केले. यावेळेस गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा, काही कमालीची गोलंदाजी. तेजस हा गोलंदाज बेनापट्टी वसई संघाच्या माध्यमातून काही कमालीचं दोन्ही मातंबर संघात आहेत. या ठिकाणी संघर्ष चिंचणी तर एका बाजूला बेनापट्टी वसई. गोलंदाज तेजस तर एका बाजूला वंश. यावेळेस फुलट चेंडू होता, चूक सोडणार नाहीत. इथे मात्र चेंडूचा भिरकावून दिला जात आहे. A1 नावाचा ब्रँडेड बिग षटकार 6. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला, 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दर्शवलाय. अनिकेत चौधरी त्या चेंडू खाली आलाय आणि अप्रतिम या ठिकाणी 1च धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या ठिकाणी गोलंदाज तेजसला आपण पाहिला 4थ्या क्रमांकावरती. यावेळेस काय कमालीचा क्लास येतोय. बिग क्रिकेटचा कॉपी बुक ट्रेडमार्क शॉट षटकार. सहा धावाने धावसंख्या फ्लाय झाली. 43 या आकड्यावरती. 43 रन ऑन दी स्कोर कार्ड. जबरदस्त असं कारनामा या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. फलंदाज
विशालच्या माध्यमातून अप्रतिम देखणा आणि दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळतील. 12 चेंडू 31 धावा सामन्याचं समीकरण आहे. नवीन गोलंदाज आपण पाहिला. दुसरा स्पेल राहुल गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 31 धावा सामन्याचं समीकरण आहे. एका बाजूला वंशला आपण पाहिलं, एक युवा टॅलेंटेड दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतो या ठिकाणी. संघर्ष चिंचणी संघाच्या माध्यमातून गोलंदाज राहुल पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. प्रयत्न सफल होतोय. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी थोडासा प्रेशर क्रिएट करेल. 11 चेंडू 31 धावा सामन्याचं समीकरण आहे. काही कमालीचा क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज राहुल तर एका बाजूला वंश. 11 चेंडू 31 धावा. यावेळेस सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. कॉट बिहॉनच्या माध्यमातून परतावं लागेल वंशला. बॅक टू द पव्हिलियन इज गॉन. DJ Atish in the mix. थँक्यू व्हेरी मच. मात्र वन्सला परतावा लागेल. नवीन फलंदाज दाखल झालाय गौरवला आपण पाहिला. या ठिकाणी येणारे चेंडू असतील 10 चेंडू आणि 31 धावा सामन्याचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला बेनापट्टी वसई तर एका बाजूला संघर्ष चिंचणी. इथे संघर्ष चिंचणी संघर्ष करेल का? येणारा वेळ येणारी काळ मात्र दर्शवेल. येणारे चेंडू असतील 10 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण. नवीन फलंदाज गौरवला आपण पाहिलं दाखल झालाय. गोलंदाज राहुल तर एका बाजूला गौरव. आकुटप्पा होता. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आलाय आणि गोल्डन डक वरती मात्र हा गौरवला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन इज गॉन. अप्रतिम या ठिकाणी गोल्डन डक वरती पाठवून देण्याचं काम केलंय. गोलंदाज आपण राहुलला पाहिला. गौरवला मात्र परतावा लागला. नवीन फलंदाज दाखल झालाय या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती संजयला. या ठिकाणी इथून मात्र सामन्याचं समीकरण बदलते. 9 चेंडू आणि 31 धावा. काही कमालीचा क्लास या ठिकाणी गोलंदाजी व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकलेत, 2 गडी गारद केल्यात, एकही धाव न खर्च करता गोलंदाज राहुल पुन्हा एकदा. यावेळेस काय कमी गतीचा बॉल होता. इथे मात्र यष्टिरक्षकाला बीट करत चेंडू गेला. थर्ड मॅन या ठिकाणी 30 सर्कलमध्ये एकच धाव लेगबायच्या माध्यमातून पाहायला मिळेल. इथून मात्र सामन्याचं समीकरण बदललंय. 8 चेंडू 30 धावा हे समीकरण आहे. येणारे चेंडू असतील 8 चेंडू आणि 30 धावा. काही जबरदस्त असं या ठिकाणी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. विशाल आतापर्यंत अजूनही मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राहुल यावेळी स्ट्रम लाईनच्या थोडासा बाहेर या ठिकाणी खराब चेंडूची सांगता परत या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 29 धावा हे सामन्याचं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 29 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केले. तत्पूर्वी एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्व्हर्ट झाली आणि या 2 धावेने धावसंख्या फ्लाय झाली. 47 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 7 चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण.
7 चेंडू आणि 27 धावा. यावेळेस अप्रतिम भन्नाट वेग कूलर लेनचा बॉल पाहायला मिळाला. इथे सामन्याचं समीकरण बदलते. येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि 27 धावा. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. छह गेंदे से 27 रनों की दरकार. 6 चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय बेनापट्टी वसई संघ. यावेळेस अप्रतिम इथे मात्र सॅक्रिफाईस केलं जात आहे. इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज दाखल झालाय अजय जनाटेला आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण करणला पाहिला. अप्रतिम पहिला चेंडू या ठिकाणी. येणारी चेंडूंची संख्या आपण तपासून पाहिली. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष चिंचणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला बेनापट्टी वसई अशी दोन्ही संघामध्ये लढाऊ भूमिका या ठिकाणी. इथे जिंकायचं असेल तर लढावं लागेल, झगडावं लागेल. 5 चेंडू 27 धावा. गोलंदाज आपण करणला पाहिला. तर एका बाजूला विशाल हा फलंदाज. यावेळेस अप्रतिम शॉट सिलेक्शन व्यवस्थित नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे मात्र सॅक्रिफाईस होईल का? आणि यस, इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अजय जनाटे बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या धावचीच्या माध्यमातून गडी गारत होताना पाहायला मिळतोय. चेंडू 26 धावा सामन्याचं समीकरण आहे. इथून मात्र 4 षटकार पाहायला मिळतील का? तर या ठिकाणी मुख्य मंचावरती रवींद्रजी बाबर सरांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल या ठिकाणी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. निरुत्तर केले फलंदाजाला. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय करण. येणारे चेंडू असतील 3 चेंडू 26 धावा. इम्पॉसिबल मॅथमॅटिकल असं टार्गेट आहे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज करण. यावेळेस अप्रतिम ट्रम लाईनच्या थोडासा बाहेर पंच या ठिकाणी दर्शवताना अक्षयजी नाईक सर. वाईट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली. 3 चेंडू आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज विशालला पाहिलं आपण. यावेळेस कोलवर टप्प्याची लेंथ लाईन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळेल.
जबरदस्त 2 चेंडू 25 धावा सामन्याचं समीकरण आहे. इथे मात्र बेनापट्टी वसई विजयाच्या दिशेने वळत जात असताना पाहायला मिळतोय. एबलिस प्लेट 10 मिस पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. 1 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज करणला आपण पाहिला. काही कमालीचा क्लास पाहायला मिळाला. 74 धावा जमवल्या गेल्या. 73 आणि 74 धावांचं लक्ष दिलं होतं या ठिकाणी. इथे मात्र विजयाचा शिक्कामोर्तब करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बेनापट्टी वसई संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक टीम. संघर्ष चिंचणी, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात आणि त्याबद्दल तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. तर वळूया नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तलासरी गणराज स्पोर्ट्स तलासरी आणि मनस्वी एंटरप्राइजेस या ऐकूया मायक्रोफोनवरती राहुलजी दानवा यांना. थँक्यू व्हेरी मच.